MS मीडिया टीवी, सच सबसे आगे। वक्फ अमेंडमेंट बिल, वक्फ अमेंडमेंट बिल, वक्फ। आज एमआयएम पक्षाच्या वतीने औसा तहसीलदार साहेब मार्फत माननीय राष्ट्रपती महोदय यांच्याकडे वक्फ अमेंडमेंट 2025 जे मुस्लिम समाजाच्या हे सरकार गागावा करत आहे की हितासाठी आणलेला आहे, ते वक्फ अमेंडमेंट बिल आमच्या हिताचा नसून आमची पिळवणूक करणार आहे। ज्या आमच्या पूर्वजांनी हजारो एकर जमीन देवाच्या नावाखाली वक्फ केलेली आहे, ते जमीन हडप करण्यासाठी हे सरकार हे बिल आणलेलं आहे। तरी या बिलाचा आम्ही या निषेध करत आहोत आणि या बिलाला महाराष्ट्रातील जे पक्ष आहेत, ज्या पक्षाने मुस्लिम समाजाचे मत घेऊन मुस्लिम समाजाच्या जीवावर सत्तेवर येऊन अशा लोकांनी या बिलाचं समर्थन केलेलं आहे। विशेषतः या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्यांना मुस्लिम समाजाने भरभराटून मतदान केलेलं आहे, त्यांना थोडी तर वाटली पाहिजे की आपण कोणत्या समाजाच्या विरोधात बिलाचं समर्थन केलेलं आहे। आदरणीय देशाचे अर्थमंत्री तथा पक्षाचे वळवून घेऊन पक्ष अध्यक्ष झालेले अजित पवार यांच्या पक्षाने वक्फ बिलला समर्थन केलेलं आहे आणि आम्ही त्यांचा पक्षाचा सुद्धा निषेध करत आहोत। आणि त्यांनी आता निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाचे मत मागण्यासाठी यावं, मग मुस्लिम समाज त्यांना मत देतं का देतं ते लक्षात येईल। मित्रांनो, हे कायदा मुस्लिम समाजाच्या हिताचा नसून मुस्लिम समाजाची पिळवणूक करणार आहे। हे पिळवणूक करणार कायदा असल्यामुळे आम्ही याचा निषेध करत आहोत आणि हे निषेध जोपर्यंत करणार आहोत, जोपर्यंत हे कायदा पास होत नाही, रद्द होत नाही, तोपर्यंत याचा आम्ही निषेध करणार आहोत। आणि विशेषतः ज्या पक्षाने यांचं समर्थन केलेलं आहे त्या पक्षाला आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि ज्या पक्षाचे लोक मुस्लिम समाजाच्या गल्लीबोळामध्ये, आता नगरपालिका असू द्या, पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, ते गल्लीबोळामध्ये येणार आहेत की आमच्या राष्ट्रवादीला मतदान करा, आता तुम्हाला आम्ही जागा दाखवून देणार आहोत की तुम्ही आमच्या मतावर निवडून येऊन आमच्या विरोध बिलाला समर्थन करतात। हे समर्थन मुस्लिम समाजाला पिळवणूक करण्यासाठी केलेलं आहे आणि सर्व देशामध्ये हे सरकार दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे। तरी या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। इसमें आओ।